अखेर राज्यात महायुती सरकारने महामंडळावरील नियुक्त्यांचा फॉर्म्युला निश्चित केला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली रस्सीखेच, नाराजी, लॉबिंग आणि पक्षांतर्गत तणाव आता थांबणार का, हा मोठा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेला आला आहे। तो कसा पाहूयात। नमस्कार, मी दिवाणी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महायुतीच्या समन्वय समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ही वाटपाची सूत्र ठरवली गेली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण 138 महामंडळावर आता नव्याने नियुक्त्या होणार आहेत। सध्या या महामंडळावर एकूण 785 सदस्यांची संख्या आहे। महामंडळाच्या पदांची विभागणी करताना एक फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे। त्यानुसार भाजपला सर्वाधिक 48% पदं मिळणार आहेत, कारण भाजपकडे महायुतीत सर्वाधिक आमदार आहेत। त्यानंतर शिंदे गटाला म्हणजेच शिवसेनाला 29% पदं देण्यात आली आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटला 23% पदं मिळणार आहेत। या वाटपामधून एक स्पष्ट संदेश जातो, ताकदीनुसार सत्ता वाटप आणि नाराज कार्यकर्त्यांची समजूत। महामंडळांच्या वर्गवारीची एक नवीन यंत्रणा तयार करण्यात आली आहे। अ, ब आणि क अशी 3 श्रेणींमध्ये महामंडळ विभागण्यात आले आहेत। अ वर्गात येणारी महामंडळ जसं की MIDC, MSRTC, MSEB आर्थिक दृष्टिकोनातून आणि सत्तेच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी आहेत, त्यामुळे अशा महामंडळावरील नियुक्त्या म्हणजे सत्तेतील वाटा। ब आणि क वर्गात तुलनेत कमी आर्थिक आणि प्रशासकीय महत्त्व असलेली महामंडळ असतात, मात्र या महामंडळामधून पक्ष आपल्या स्थानिक नेत्यांना ताकद देण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो। महत्त्वाची बाब म्हणजे जे आमदार मंत्रिपदापासून वंचित राहिले होते त्यांना आता या महामंडळावर संधी देण्यात येणार आहे, कारण मंत्रिपद मिळालेल्यांची संख्या मर्यादित असते, पण पक्षात काम करणाऱ्या जनतेत जनाधार असलेल्या अनेक आमदारांचा रोष हे महायुतीसाठी धोका बनू शकतो। या आमदारांना महामंडळावर स्थान दिल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह वाढतो आणि त्या स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं मजबूत होतात। हेच लक्षात घेऊन महायुती सरकारने हा फॉर्म्युला तयार केला आहे। सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज आहेत, विशेषतः जुने निष्ठावान कार्यकर्ते ज्याने अनेक निवडणुकांमध्ये पक्षासाठी मेहनत घेतली, त्यांना सत्तेत स्थान न मिळण्याची खंत होती। आता महामंडळावरील या नियुक्त्यांमुळे या कार्यकर्त्यांनाही काही ना काही पदं मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांमध्ये हे कार्यकर्ते अधिक जोमाने पक्षासाठी काम करतील असा पक्षश्रेष्ठींचा विश्वास आहे। महामंडळांच्या वाटपावरून निर्माण होणाऱ्या पक्षांतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत। सतर्क रहा आणि महायुतीत फूट पडेल असं काही बोलू नका। गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील नेते, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत होते। माध्यमांमधून, सभांमधून, वादग्रस्त विधानांमधून ही नाराजी सतत दिसून येत होती। मात्र आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हे वक्तव्य रोखण्याचे आदेश दिले आहेत। त्याचप्रमाणे भाजपमधील काही वादग्रस्त आमदार आणि मंत्र्यांनी वरिष्ठांनी समज दिल्याचे समजते। महायुतीतर्फे अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनांच्या कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा झाली। महायुती आता निवडणुकांच्या तयारीला लागली असून महामंडळावर नेमणुका करून पक्षांतर्गत ताकद एकत्र करण्याची रणनीती आखली आहे। पक्षीय संतुलन, प्रादेशिक समावेश, जातीय समीकरण या सगळ्याचा विचार करून नियुक्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे। या साऱ्या घडामोडींनी महायुती आगामी निवडणुकांमध्ये एक संघपणे लढेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महामंडळांची पदं म्हणजे केवळ मानपद नाहीत, ते सत्तेचे एक महत्त्वाचे शस्त्र असते। त्यावरूनच पुढील राजकीय समीकरणं बदलतात। जर ही नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक आणि तिन्ही पक्षांमधील समन्वय ठेवून झाली तर महायुतीच्या गाडीचा वेग वाढू शकतो। मात्र जर पुन्हा नाराजी, अंतर्गत बंडखोरी किंवा गटबाजी निर्माण झाली तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसू शकतात। महामंडळ वाटपाचा निर्णय हा महायुतीसाठी एक मोठा टप्पा आहे। एकीकडे सत्ता वाटप, दुसरीकडे नाराज आमदार व कार्यकर्त्यांची समजूत आणि तिसरीकडे विरोधकांवर मात करण्यासाठी निवडणूक रणनीती, या तिघांच्या त्रिकोणात महायुतीने आपली चाचपणी सुरू केली आहे। हा फॉर्म्युला कितपत यशस्वी ठरेल हे येणाऱ्या काही आठवड्यात स्पष्ट होईल। मात्र इतकं नक्की, या वाटपामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उफाळायला सुरुवात झाली आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।